अंबरनाथमध्ये शहरातील मुख्य नाल्याची संरक्षक भिंत तोडून नाल्यात मातीचा भराव टाकत रस्ता तयार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। त्यामुळे येत्या पावसाळ्यात नाल्याच्या पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होऊन पूरस्थिती निर्माण होण्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे। विशेष म्हणजे कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेली रिटेनिंग वॉल तोडण्यात आल्यानंतरही पालिका प्रशासनानं अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही। अंबरनाथच्या भगतसिंग नगर आणि गांधीनगर परिसराच्या पाठीमागच्या बाजूस शहरातील प्रमुख नाला वाहतो। पावसाळ्यात नाल्याचं पाणी वस्तीत शिरू नये यासाठी काही वर्षांपूर्वी अंबरनाथ नगरपालिकेनं या नाल्यावर आरसीसी रिटेनिंग वॉल उभारली होती। मात्र आता ही संरक्षक भिंत तोडून नाल्यात मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकण्यात आलाय। या भरावावरून रस्ता तयार करण्यात आल्यामुळे पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे। या प्रकाराची पाहणी स्वतः नगराध्यक्षा तेजश्री करंजुले पाटील यांनी केली होती। तसंच स्थानिक नगरसेवकांनीही संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती। मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे। पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना नाल्याची संरक्षक भिंत तोडणाऱ्यांवर कारवाई होणार का आणि संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी पालिका प्रशासन तातडीनं पावलं उचलणार का असे प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत। एकमत न्यूज, अंबरनाथ।